जय शिवराय. मित्रांनो, मी किरण धुमाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या केडीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण डिजिलॉकरविषयी माहिती पाहणार आहोत. डिजिलॉकर हे एक सरकारी डिजिटल लॉकर आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे सरकारी डॉक्युमेंट्स म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, RC बुक इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्ही यामध्ये इश्यू करू शकता, जे तुम्हाला कोणत्याही सरकारी कामामध्ये उपयोगी पडणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमधून डिजिलॉकर हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्यासमोर ओपन असं ऑप्शन दिसेल. ओपन करायचं आहे ॲप्लिकेशनला. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. लेट्स गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असा इंटरफेस दिसणार आहे. त्यामध्ये तुम्ही गेट स्टार्टेडवरती क्लिक करून साइन इन, तुमचा अकाउंट अगोदर असेल तर साइन इन करू शकता. आपल्याला आता अकाउंट क्रिएट अकाउंट करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी क्रिएट अकाउंट करू शकता. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढं असा इंटरफेस दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी भरावयाची आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकू शकता. या ठिकाणी तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मित्रांनो, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली तुम्हाला जेंडर विचारलेलं आहे. जेंडर नंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिक्युरिटी पिन, तुम्हाला 6 डिजिट सिक्युरिटी पिन विचारत आहे. तुम्ही कोणतेही 6 अंक तुम्ही सिक्युरिटी पिन म्हणून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID टाकायला घ्यायचा आहे. त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवेल दिस आधार ऑलरेडी एक्झिस्ट. त्यामुळं तुम्हाला डायरेक्टली साइन इनवरती क्लिक करून तुम्हाला साइन इन करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्या. तुमचा जो काही सिक्युरिटी पिन आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तर तुम्हाला सिक्युरिटी पिन माहीत नसेल तर तुम्ही फॉरगेट पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती OTP येईल. आलेला OTP टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर टिक केल्यानंतर तुमच्या पुढे असे डिजिलॉकर ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, RC बुक असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही गव्हर्नमेंट लायसन्स तुम्ही इश्यू करू शकता. आता आपण या ठिकाणी डॉक्युमेंट इश्यू करून पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आधार कार्ड कशा पद्धतीने इश्यू करायचं हे आता आपण पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे आधार कार्ड असं दिसलेलं आहे, तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डवर टिक करून आय ॲग्री या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. OTP टाकून झाल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढं आधार कार्ड या ठिकाणी फेच होणार आहे. आलेलं आधार कार्ड तुम्ही असं पाहू शकता या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करून. हे आधार कार्ड तुम्ही शेअर्स पण करू शकता. मित्रांनो, त्यानंतर तुम्ही असं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कोविड टेस्ट केलेले 2 डोस घेतलेले तुम्हाला सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा इश्यू करू शकता. त्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स नंबर लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नंतर तुम्ही तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट म्हणजेच आपलं RC बुक या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल तुम्ही RC बुक या ठिकाणी इश्यू करणार. त्यासाठी तुम्हाला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्हाला चेसिस नंबर लागणार आहे. चेसिस नंबर टाकून गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढं ते डॉक्युमेंट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही तुमचं पॅन कार्डसुद्धा यामध्ये तुम्ही इश्यू करू शकता, जे की कोणत्याही बँकिंग कामासाठी तुम्हाला व्हॅलिड ठरणार आहे. यामध्ये इश्यू केलेले डॉक्युमेंट तुम्ही कोणत्याही सरकारी कामासाठी यूज करू शकता. यामध्ये तुम्ही LIC ऑफ इंडियाचं तुमची पॉलिसी डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी इश्यू करू शकता. जर तुमच्याकडे तुमचे काही डॉक्युमेंट असतील तर तुम्ही यामध्ये अपलोडसुद्धा करू शकता. अशा प्रकारे आपण डिजिलॉकरची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. तुम्हाला माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.